मी जान्हवी पंचपोर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर या सिरीजमध्ये पुढचा व्हिडिओ बघूया. तर आपला जो व्हिडिओची आता सिरीज चालू आहे म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये, ते काय चाललंय आपलं, तर पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यासाठी आधीचा व्हिडिओ केला होता, तो कशावरती होता, तर ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके. आणि आता आपण पुढे जाऊया, ते म्हणजे लाईन इमिशन स्पेक्ट्रम. चलो, सो लेट स्टार्ट दिस पॉइंट, लाईन इमिशन स्पेक्ट्रम. सो आधी पहिली गोष्ट, लाईन म्हणजे काय, इमिशन म्हणजे काय, स्पेक्ट्रम म्हणजे काय बघून मग हायड्रोजनचा लाईन इमिशन स्पेक्ट्रम बघूया. सो आपण थोडंसं उर्दू मध्ये जाऊया. आधी स्पेक्ट्रम, मग इमिशन, मग लाईन. ठीक आहे. सो तो पार्ट पटकन क्विकली कव्हर करूयात आणि मग पुढे जाऊयात हायड्रोजनचा स्पेक्ट्रम काय, आणि त्याच्यावरनं सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं पार्टिकल नेचर कसं आहे ते डिराईव्ह करूयात. सो व्हॉट इज अ स्पेक्ट्रम? स्पेक्ट्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे 7 कलर्स ऑफ लाईट, इंद्रधनुष्य आपण म्हणतो. सो इफ दिस इज अ प्रिझम, प्रिझम मधनं व्हाईट लाईट आधी पाठवली तर काय होतं, पहिल्यांदा रिफ्रेक्शन होतं आणि नंतर डिस्पर्शन होतं. आणि इट गेट डिस्पर्स इन टू 7 कलर्स. बरोबर. वरती रेड दिसतो आणि खाली व्हायोलेट दिसतं. यू विल गेट ऑल द 7 कलर्स. यू विल गेट ऑल द 7 कलर्स विदाउट एनी गॅप. यू विल गेट ऑल द 7 कलर्स विदाउट एनी गॅप. म्हणजे या स्पेक्ट्रमला, ओके, हा जो कलरचा बँड आहे, सगळे कलर्स आपल्याला दिसतात. याला काय म्हणायचं, स्पेक्ट्रा, ऑर यू कॅन से स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम सिंग्युलर, स्पेक्ट्रा प्लुरल. तर हा स्पेक्ट्रा मिळणार आहे आणि याच्यात सगळ्याच्या सगळे कलर्स दिसतात. मग याला काय म्हणतो आपण, कंटिन्युअस. काय म्हणायचं याला, कंटिन्युअस स्पेक्ट्रा. ओके. बरेचदा गोंधळ होतो आपला, कलरचे बँड दिसतात म्हणून आपण याला बँड स्पेक्ट्रा म्हणतो. तर हा बँड नाहीये, तर हा काय, कंटिन्युअस स्पेक्ट्रा. ठीक आहे. बरं, पुढे जाऊयात. आता हा जो कंटिन्युअस स्पेक्ट्रा किंवा स्पेक्ट्रम आहे, इट इज नथिंग बट द कलर बँड. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला जर का इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेवलेंथ किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ वेवलेंथ जर का लावलं तर जे काय रेंज मिळते, जो काय आपल्याला कलरचा पट्टा मिळतो, त्याला काय म्हणायचं, स्पेक्ट्रम. सो दिस इज फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज अ स्पेक्ट्रम. सो आई होप यू हैव अंडरस्टूड दिस वर्ड स्पेक्ट्रम. आगे बढ़े. सो कलर band, or you can say when electromagnetic radiations are arranged in increasing order of any wavelength असेल, एनर्जी असेल, फ्रिक्वेन्सी असेल, that sequence is called as spectrum. ओके. नेक्स्ट पॉइंट, आता आपल्याला बघायचंय इमिशन. तर ऍक्च्युली स्पेक्ट्रम, दिस स्पेक्ट्रम इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, ऍब्झॉर्प्शन अँड इमिशन. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा अँड इमिशन स्पेक्ट्रा. ठीक है. सो एब्जॉर्प्शन क्या चीज है वो पहले देखते हैं, फिर इमिशन. सो आता बघा, सपोज एखाद्या व्हाईट लाईट आपण इकडनं पास करतोय. व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ 7 कलर्स. ओके. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघा कलर कसा दिसतो, थोडंफार आयडिया दिलेली. सो व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ 7 कलर्स. सो आता या 7 कलरच्या मध्ये इथं सपोज एक काहीतरी मॅटर ठेवलं, म्हणजे इट्स मे बी ऍटम, मॉलिक्यूल, एखादा गॅस, एखादं सॉलिड आहे, लिक्विड आहे, काही पण काहीतरी एक गोष्ट ठेवली. दॅट मटेरियल हॅव कॅपॅसिटी टू ऍब्झॉर्ब सम कलर. ठीक आहे. कोणता तरी रंग ऍब्झॉर्ब करायची त्याच्यामध्ये कपॅसिटी. फॉर एक्झाम्पल, की यांनी ग्रीन लाईट ऍब्झॉर्ब केला. ओके. मी ग्रीन घातलंय ना म्हणून. सो यांनी ग्रीन लाईट ऍब्झॉर्ब केला. सो व्हाईट लाईट मध्ये 7 कलर्स आहेत, ग्रीन लाईट ऍब्झॉर्ब केला. सो आउट ऑफ ऑल कलर्स ग्रीन लाईट काय केला, यांनी खाऊन टाकला. मग आता पुढे जी रेडिएशन चालली त्याच्यामध्ये ग्रीन लाईट असेल का, नाही. बरोबर की नाही. त्यामुळे काय होणार आहे, इथनं पुढे येताना हा जो स्पेक्ट्रा आहे याच्यामध्ये सपोज ही लाईन आपली ग्रीन लाईटची असेल तर ही लाईन गायब होणार. लक्षात येते. ती लाईन गायब होणार म्हणजे काय, तिथं काहीही दिसणार नाही. जिथं ग्रीन कलर आहे तिथं काहीही दिसणार नाही. म्हणजे आपला जो हा कलरचा पट्टा आहे त्याच्यामध्ये जिथं कुठं ग्रीन आहे तिथं काहीच दिसणार नाही. आता काहीच दिसणार नाही म्हणजे काय ते समजून घ्या. जेव्हा आपण म्हणतो ना काहीच दिसणार नाही म्हणजे काय दिसतं, तर काहीच दिसणार नाही म्हणजे अंधार दिसतो. ओके. व्हॉट वी गेट अ डार्कनेस. ओके. सो कशा प्रकारे दिसणार आहे हा स्पेक्ट्रम, आता की सगळीकडे ब्राईट आहे आणि मध्ये काय झाला, हा इथं डार्क बँड आला. व्हॉट यू कॅन से, इन केस ऑफ द स्पेक्ट्रम व्हॉट वी गेट ब्राईट बॅकग्राऊंड. Bright background and on which we will get some dark lines. ब्राईट बॅकग्राऊंड वरती काय दिसणार आहे, डार्क लाईन्स. सो दिस काइंड ऑफ स्पेक्ट्रा. सो ऍब्झॉर्प्शन झाल्यामुळं असलं काहीतरी दिसतं त्याला काय म्हणायचं, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. लक्षात आलं. हे कन्सेप्ट नीट समजून घ्या. ब्राईट बॅकग्राऊंड, डार्क लाईन्स. इज इट ओके. चलो नाउ विल गो फॉर द नेक्स्ट थिंग. आता सपोज एखाद्या ऍटमनी
इलेक्ट्रॉन म्हणजे एखाद्या ऍटम किंवा यातल्या इलेक्ट्रॉनने काय केलंय, कलर ऍब्झॉर्ब केला. लाईक हा ग्रीन कलर घेतला, तर सपोज हा तो मॉलिक्यूल आहे या एनर्जी लेवलला आहे, आणि आता काय केलं त्यांनी, इलेक्ट्रॉननी काय केलं, कलर ऍब्झॉर्ब केला. कलर ऍब्झॉर्ब, कलर म्हणजेच एनर्जी, आठवते ना. सो कलर मीन्स एनर्जी. सो यांनी कुठली तरी एनर्जी घेतली. एनर्जी घेतली तर काय होणार आहे, लोअर एनर्जीचा जाणार आहे तो हायर एनर्जी लेवल. लोअर एनर्जी विल गो टू हायर एनर्जी लेवल, बरोबर आहे. आता हायर एनर्जी लेवलला गेल्यावर तो काय म्हणणार, काय करायचं बाबा इथं बसून, आपण खाली जाऊया. ओके, एक्झाम्पल बघा, की सपोज आपला हा हायड्रोजनची न्यूक्लियस आहे, हायड्रोजनचे शेल्स आहेत. वी नो इलेक्ट्रॉन, हायड्रोजन हॅव ओनली वन इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन द फर्स्ट शेल. पण आता सपोज त्याला इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली, तर हा काय करेल, असं जम्प करत करत नवीन एनर्जी लेवलला जाईल. पण नंतर म्हणेल नको बाबा इथं फार अनस्टेबल आहे, आपण आपलं खाली जाऊया. मग तो परत काय येणार आहे, खाली येणार. सो डायरेक्टली तो असा स्टेप बाय स्टेप येईल जसा वर गेला. अदरवाईज तो 2 उड्या मारेल. ओके, और डायरेक्टली जम्प करेल. लक्षात येते. सो व्हॉट दिस इलेक्ट्रॉन विल डू, दिस इलेक्ट्रॉन विल कम बॅक, दिस इलेक्ट्रॉन विल कम बॅक बाय रिलीजिंग सम एनर्जी, बाय इमिटिंग सम एनर्जी. थोडीशी एनर्जी तो बाहेर टाकणार आणि खाली येणार. कळतंय ना, लक्षात आलं. आता प्रश्न असा आहे, कोणती एनर्जी बाहेर टाकणार, कोणती एनर्जी बाहेर टाकणार, तर तो कोणती एनर्जी बाहेर टाकणार आहे, जेवढी त्यांनी ऍब्झॉर्ब केली होती, बरोबर ना. आता ह्यानी इलेक्ट्रॉनने ऍब्झॉर्ब केली, इथपर्यंत गेला. तो म्हणला की चला आता आपण खाली जाऊयात. मग त्यांनी 1 गर खाली आला, नंतर म्हणला 2 गर खाली येऊ, परत जागेवर आला किंवा डायरेक्ट जागेवर आला. सो नंबर ऑफ वेज हा खाली येणार आहे. तर खाली येताना तो एनर्जी इमिट करतो. एनर्जी इमिट केल्यानंतर जो स्पेक्ट्रा मिळतो त्याला काय म्हणणार आपण, इमिशन स्पेक्ट्रा. कळलं. सो इट इज कन्सेप्ट ऑफ इमिशन स्पेक्ट्रा. जरा केअरफुली ऐका, जरासा व्हिडिओ स्लो करा आणि मी काय सांगते ते नीट ऐका आणि ते नोट डाऊन करा, बोर्डवरती लिहिणार नाही. ओके, जरा नीट प्रोसेस बघा. सो व्हेन एनी एलिमेंट absorb some energy, it goes to some excited state. When any material or anything when absorb some energy, it will go to some excited state. While coming to the ground state, it will emit some of the radiation. खाली येताना तो काय रेडिएशन काय करणार आहे, इमिट करणार आहे. आणि त्या इमिट केल्यानंतर त्या रेडिएशनचा अभ्यास करायचा किंवा त्या रेडिएशनला काय म्हणायचं, इमिशन. लक्षात आले. So after coming to the ground state or during coming to the ground state, it will emit some radiation and the spectra is obtained is called as emission spectra. कळलं सगळ्यांना. चला, सो आता बघा परत एकदा आपण आपल्या ह्या स्टोरी पाशी येत. तर हे जे कोण मटेरियल होतं यांनी ग्रीन कलर ऍब्झॉर्ब केला, मग याला उचलून खाली आणलं. ठीक आहे, म्हणजे त्याला उचलून प्रिझमच्या इथनं बाहेर आणलं. आता हा काय करणार आहे, ग्रीन कलर एमिट करणार. त्यांनी ग्रीन कलर ऍब्झॉर्ब केला तर हायर एनर्जीला गेला, लोअर एनर्जी त्यांना ग्रीन कलर सोडून दिला. आता बघा, यांनी ग्रीन कलर सोडून दिला की इथल्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्याच्या स्पेक्ट्रम मध्ये काय दिसेल, त्यांनी इमिट कोणता कलर केलाय, फक्त ग्रीन. त्यांनी रेड कलर सोडलाय का, येलो सोडलाय का, नाही. सो व्हॉट विल हॅपन, यू विल गेट ओनली 1 ब्राईट बँड ऑफ ग्रीन. लक्षात येते ना, काय दिसणार आहे आपल्याला, सगळीकडे काळं काळं काळं, सगळीकडे अंधार, आणि जिथं फक्त ग्रीन कलरची रेंज आहे तिथं आपल्याला ब्राईट कलरचा ग्रीन दिसणार, म्हणजे ब्राईट कलर राईट कळते ना, ग्रीनचा लाईट दिसणार. ओके, सो हाऊ दिस इमिशन स्पेक्ट्रा लुक, इमिशन स्पेक्ट्रा लुक लाईक डार्क बॅकग्राउंड, dark background having bright lines. Dark backgrounds having bright lines. Is it okay? So this is absorption spectra and emission spectra. म्हणजे आता आपल्या स्पेक्ट्रमचा पॉइंट कळाला, इमिशन कळालं. आता जाऊयात आपण पुढे लाईन कशी. So this emission spectra is divided into 2 parts. This emission spectra is divided into 2 parts. लाईन स्पेक्ट्रम अँड बँड स्पेक्ट्रम. काय म्हणायचं, लाईन स्पेक्ट्रम अँड बँड स्पेक्ट्रम. दिस लाईन स्पेक्ट्रम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲटॉमिक स्पेक्ट्रा अँड बँड स्पेक्ट्रम इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॉलिक्युलर. ॲटॉमिक स्पेक्ट्रा अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रा. ओके, सो ॲटमने दाखवलेल्या स्पेक्ट्रमला काय म्हणायचं, लाईन, आणि मॉलिक्युलने दाखवलेला काय म्हणायचं, बँड. सो व्हॉट इज द लॉजिक, की बघा आता आपल्याला हा स्पेक्ट्रा म्हणजे आपल्याला ही अशी पॉइंट पट्टी दिसणार आहे, मागं बॅकग्राऊंड काय डार्क आहे, म्हणजे हा जो व्हाईट कलर आहे इट इज नॉट व्हाईट, इट इज डार्क, म्हणजे हा काळा काळा आहे, आणि याच्यावरती आपल्याला ब्राईट काहीतरी दिसणार आहे. ओके, ना इन केस ऑफ ॲटम, इन केस ऑफ ॲटम काय आहे, ॲटम आपला एकटाच असतो.
त्याच्यामध्ये ट्रान्झिशन काय होणार आहे, इलेक्ट्रॉन उठणार, वरती जाणार, वरनं परत वर जाणार, परत खाली येणार. सो इलेक्ट्रॉन खेळत बसणार. सो फक्त इलेक्ट्रॉनच्या जम्पिंगमुळं जी काय तुम्हाला एनर्जी दिसेल ती तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. परत एकदा बघा काय सांगते. इन केस ऑफ ॲटम वी हॅव ओनली न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स अराउंड इट. सो इलेक्ट्रॉन या ऑर्बिट मधनं उठणार, वरच्या ऑर्बिटमध्ये जाणार, तिथनं उठणार, वरती जाणार, इमिशनच्या वेळेस खाली येणार. तर एवढंच काम होत असतं. इलेक्ट्रॉन वर जातात, खाली येतात, वर जातात, खाली येतात. फक्त इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन दिसतं, बाकी कोणत्याही प्रकारची एनर्जी इन्व्हॉल्व्ह होत नाही. लक्षात आले? सो फक्त इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन. सो व्हॉट यू विल गेट सम लाईन्स लाईक दिस. लक्षात येते? तर ह्या ज्या लाईन्स दिसतात इट इज बिकॉज ऑफ ॲटम. ॲटम मध्ये सिंपल स्पेक्ट्रा की फक्त छोट्या छोट्या लाईन्स दिसतात आणि मग प्रत्येक लाईन ही डिस्टिंक्ट असते. ह्याला काय म्हणायचं असतं, डिस्क्रीट लाईन्स. यू कॅन कॉल इट एज डिस्कंटिन्युअस. काय ते डिस्क्रीट और डिस्कंटिन्युअस लाईन्स तुम्हाला मिळतात. ओके, सो दिस इज अबाउट ॲटॉमिक और लाईन स्पेक्ट्रा. पुढे बघा मॉलिक्युलर स्पेक्ट्रा. आता एखादा मॉलिक्यूल असेल, ओके, पण एक्झाम्पल घेऊया. सपोज दिस मॉलिक्यूल मेड अप ऑफ 2 बॉन्ड्स. ठीक आहे, हा ए आणि हा बी आहे, या दोघांमध्ये बॉन्ड आहे आणि हा आपला बॉन्ड आहे. ठीक आहे, तर आता काय होतं, जेव्हा कुठलाही बॉन्ड असेल तर तो बॉन्ड काय होत असतो, टू अँड फ्रो. याला काय म्हणायचं, व्हायब्रेशन होत असतं. कधी कधी तो बॉन्ड रोटेट होत असतो, व्हायब्रेशन होतं, रोटेशन होतं. लक्षात येते? सो बिकॉज ऑफ दॅट सम एनर्जी इज इन्व्हॉल्व. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी परत एनर्जी लागते. व्हायब्रेशनसाठी लागणारी एनर्जी इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये, रोटेशन वाली एनर्जी मायक्रोवेव्ह रेडिएशन. म्हणजे वेगवेगळ्या रेडिएशन मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, एनर्जीचं इमिशन मिळणार. अँड दिस इमिशन स्पेक्ट्रा विल लुक लाईक अ बँड. म्हणजे काय, भरपूर लाईन्स जवळ 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 जवळ. त्यामुळे काय होणार आहे, सगळ्या लाईन्स एकदम जवळ आल्यामुळे आपल्याला काय दिसणार आहे, त्या कलरचा असा पट्टा झालेला दिसणार आहे. ओके, यू विल गेट अ बँड मेड अप ऑफ दॅट कलर लाईन. सो इट इज कॉल्ड एज बँड स्पेक्ट्रा. लाईन स्पेक्ट्रा, बँड स्पेक्ट्रा, लाईन स्पेक्ट्रा, बँड स्पेक्ट्रा, ॲटॉमिक स्पेक्ट्रा, मॉलिक्युलर स्पेक्ट्रा. ठीक आहे, सो दिस लाईन स्पेक्ट्रम इज शोन बाय ॲटम्स आणि स्पेशली गेशियस ॲटम्स. अँड दिस वन इज शोन बाय मॉलिक्युल्स. कळलं ना? आणि येस, कोव्हॅलंट बॉन्ड, नॉट आयोनिक बॉन्ड. इज इट ओके? So I hope you have understood this name, line emission spectrum of hydrogen. तर आता काय करा, पटकन याचा स्क्रीनशॉट काढा. स्पेक्ट्रा, त्याचे टाइप्स आणि डार्क वरती ब्राईट का, ब्राईट वरती डार्क, बिकॉज दिस वन आर द क्वेश्चन्स फॉर MCQ. ओके, देन विल गो फॉर लाईन स्पेक्ट्रम अँड बँड स्पेक्ट्रम. आणि आता त्यातला अर्थातच आपल्याला काय बघायचंय, लाईन स्पेक्ट्रम. सो हे पॉइंट्स आहेत, पटकन स्क्रीनशॉट काढा. मग आपण लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन तर बघूयात. लाईन इमिशन स्पेक्ट्रम. बरं, हा आहे आपला लाईन इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन. जरा काहीतरी कॉम्प्लिकेटेड दिसतंय. चला आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात, मग नंतर या स्पेक्ट्राचा स्टडी करूयात. तर मगाशी आपण काय बघितलं होतं की लाईन इमिशन स्पेक्ट्रा म्हणजे काय, डार्क बॅकग्राऊंड आणि त्याच्यावरती ब्राईट लाईन्स दिसणार आहेत. ओके, सो हायड्रोजन साठी स्पेक्ट्रा जो होता त्याचा अनालिसिस केलं. काय केलं बघा, पहिल्यांदा हायड्रोजन ॲटमचा काढायचा. तर हायड्रोजन मॉलिक्यूल होता, त्याला डिसोसिएट केलं. And then hydrogen atom is formed. This hydrogen atom gives spectrum. आणि यालाच आपण काय नाव दिलंय, लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, तर हा दिसला कसा, तर सगळ्यात पहिल्यांदा दिसला म्हणजे डोळ्यांना दिसला. इट इज नथिंग बट विजिबल. ओके, सो व्हॉट इट वॉज ऑब्झर्व की ह्या आपला डार्क बॅकग्राऊंड होती. या बॅकग्राऊंड वरती आपल्याला काय दिसलं, या डार्क बॅकग्राऊंड वरती आपल्याला काय दिसलं, ब्राईट लाईन्स दिसल्या. ठीक आहे, तर आता हे कसं दिसलं, तर पहिल्यांदा म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसणार आहे ते काय दिसलं, तर एका कुठल्या तरी ठिकाणी अशा लाईन्स दिसल्या. ओके, विच वेअर ऑफ डिफरंट कलर्स. ओके, कलर म्हणजे रंग, रंग म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते. ओके, म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही त्याला कलर म्हणायचं नाही. सो जो कलर, व्हॉट वी कॅन कॉल इट एज, इट इज अ विजिबल रिजन. ओके, अँड दिस विजिबल रिजन वॉज ऑब्झर्व्ड बाय द सायंटिस्ट बाल्मर. ठीक आहे, तर त्यांनी या रिजनचा स्टडी केला आणि ह्या रिजनचा स्टडी वगैरे काय काय केलं, काय वेव्ह नंबर आला, काय वेव्ह लेंथ आली, ते सगळं त्यांनी ह्याचा स्टडी केलं. ठीक आहे, आणि आता आपल्याला माहितीये की एकाने स्टडी केलं की सगळे म्हणले चला चला आम्ही पण स्टडी करणार, आम्ही पण स्टडी करणार. मग हे विजिबल मध्ये झालं, तर काही काही लोकांनी काय केलं, काम केलं दुसऱ्या रिजन मध्ये, कोणी दुसरं. ओके, सो व्हॉट वॉज द स्पेक्ट्रा ऑब्झर्व. सो विजिबल रिजनच्या आधी युव्ही रिजन मध्ये पण थोड्याशा लाईन्स दिसल्या. ओके, वन्स अगेन द लाईन्स आर डिस्क्रीट. डिस्क्रीट म्हणजे काय, सेपरेट सेपरेट लाईन्स होत्या. कळते, प्रत्येक लाईन वेगळी वेगळी होती पण त्या जवळ जवळ होत्या, चिकटलेल्या नव्हत्या. ओके, सो काही काही लाईन्स इथं दिसल्या विच आर इन युव्ही रिजन. ओके, सम लाईन्स आर ऑब्झर्व्ड आफ्टर विजिबल समवेअर हिअर. आता गंमत बघा, ही जी गॅप आहे
याच्यापेक्षा पुढची गॅप थोडीशी लहान झाली आणि यू गेट सम लाईन समवेअर हिअर. दे वर इन IR रिजन. ओके, इट इज कॉल्ड एज नियर IR. ओके, त्याच्या पुढे थोड्याशा लाईन्स दिसल्या. ओके, लाईनचा नंबर कमी जास्त करा. याच्या पुढे लाईन्स दिसल्या आणि त्या लाईन कुठं होता, हा जो डिस्टन्स आहे याच्यापेक्षा थोडासा कमी झाला. ओके, सो व्हॉट वॉज ऑब्झर्व दॅट द लाईन्स वेअर देअर आफ्टर सम गॅप. असं कधीच झालं नाही की इथे जी मधली लाईन आहे म्हणजे मधली जी गॅप आहे या गॅप मध्ये एक सुद्धा लाईन दिसली नाही, या गॅप मध्ये एक सुद्धा लाईन दिसली नाही. व्हॉट डज इट मीन? इलेक्ट्रॉन जम्प केला ना, मग अशी झालं इथे इलेक्ट्रॉनने जम्प केला आणि एनर्जी रिलीज केली. तर एनर्जी जी काही रिलीज झाली एक तर ती ह्या पट्ट्यामध्ये झाली किंवा या पट्ट्यामध्ये झाली किंवा इथं झाली. एनर्जी वॉज नॉट रिलीज इन दिस एरिया. या एरियामध्ये डार्क होतं. म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनने जम्प केला पण तो असा मध्ये आधे कुठं आला नाही. ओके, एक्झाम्पल बघा मगाच हायड्रोजन न्यूक्लियस आणि हा त्याचा ऑर्बिट. इथं फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह टू एनी वन, पण इलेक्ट्रॉन असा कुठं पण नाही गेला. इलेक्ट्रॉन फक्त अलाउड ठिकाणीच गेला. म्हणजे इलेक्ट्रॉन असा मध्ये कुठं तरी गेला नाही, तर जिथं त्याला अलाउ होतं त्याच ठिकाणी. ओके, सो इलेक्ट्रॉन आयदर गोज टू सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ लेवल, फिफ्थ लेवल. त्याला पाहिजे जशी एनर्जी मिळाली तसं त्याने ते ऍब्झॉर्ब केलं. आणि जेव्हा तो खाली आला तेव्हा सुद्धा तो जम्प करून खाली आला. वर्ड कोणता आहे? जम्प. ओके, असं चालत 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 नाही आला. चालत चालत आला असता तर काय झालं असतं, इथं मध्येच थांबला असता तरी चाललं असतं. बट इट वॉज नॉट ऑब्झर्व. इलेक्ट्रॉन आयदर जम्प फ्रॉम दिस हायर टू लोअर और लोअर टू हायर. म्हणजे वरती जाताना सुद्धा जम्पिंग करत गेला, खाली येताना पण जम्पिंग. तर जम्पिंग ह्या वर्ड कळाला ना, मध्ये आले तो थांबला नाही, एकतर ह्या पायरीवर नाही तर त्या पायरीवर. तर वेन इट गोज फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी, लोअर मधनं हायर मध्ये जम्प करतो तेव्हा आपण करणार आहे एनर्जी ऍब्झॉर्ब केली. अँड व्हॉट वी गेट? ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. अँड वेट इट जम्प्स फ्रॉम अगेन हायर एनर्जी टू लोअर एनर्जी, वरून खाली जम्प केलं हाय टू लो, कोणता तिथं काय होणार आहे? एनर्जी रिलीज होणार आहे. व्हॉट वी गेट इमिशन स्पेक्ट्रा. लक्षात आले? ओके, ऍब्झॉर्प्शन कधी, इमिशन कधी. आपण स्टडी कोणता करतोय? इमिशन, म्हणजे हायर एनर्जीतनं लोअर एनर्जी. तर इमिशन स्पेक्ट्रा ऑलवेज काय दिसणार आहे? हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. कळाले? तर हे जे काय आपण काढले फक्त हायर टू लोअर. ओके, हा जो प्रकार आहे हा इथं आपण दाखवलाय. इज इट ओके? नाउ व्हॉट इज द थिंग? सीन काय आहे बघा. इफ इलेक्ट्रॉन कम्स टू द फर्स्ट शेल, पहिल्या शेल मध्ये जम्पिंग करत तो पहिल्या शेल मध्ये आला, फोर्थ मधनं फर्स्ट मध्ये, थर्ड मधनं फर्स्ट मध्ये किंवा फिफ्थ मधनं फर्स्ट मध्ये. तर फर्स्ट मध्ये आला की त्या सगळ्या ज्या रेडिएशन्स आहेत एव्हरी वन वॉज ऑब्झर्व्ड इन UV रिजन. ओके, वेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी ऑर्बिट अदर ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट, n इज इक्वल टू 2, 3, 4, 5, 6 कुठनं पण आला पण फर्स्ट मध्ये आला. तर त्या सिरीजचं नाव काय? लेमन सिरीज. म्हणजे ह्याचा जो स्टडी केला त्या कोणत्या सायंटिस्टने केला? लेमनने. ओके, अँड ऑल दीज रेडिएशन्स वर ऑब्झर्व्ड इन UV रिजन. ओके, कुठं सापडलेले आपल्याला हे? UV रिजन मध्ये. ओके, सिरीजचं नाव काय? लेमन सिरीज. उसके बाद वेन इलेक्ट्रॉन्स जम्प्स इन द सेकंड ऑर्बिट, हायर ऑर्बिट मधनं सेकंड मध्ये आला, हायर मधनं सेकंड मध्ये, हायर मधून सेकंड मध्ये आला, त्यावेळेस काय झालं? तुम्हाला सगळे जे काही रेडिएशन्स आहेत ते कुठे मिळाले? व्हिजिबल रिजन मध्ये. आणि त्याचा कोणी स्टडी केलाय? द सायंटिस्ट बाल्मर. ओके, नेक्स्ट वन सेम वे हायर मधनं थर्ड मध्ये आला तर त्या सिरीजचं नाव काय? पाश्चन. अँड बाल्मर, पाश्चन ब्रॅकेट, पिफन अँड हम्फेरी. या चारही सिरीज आपल्याला दिसल्या कुठं? IR रिजन मध्येच. चारही कुठं दिसल्या? IR मध्येच. सो दिस पाश्चन वॉज रिटन ॲज नियर IR. This one is regular IR and P fund is far IR. ओके, म्हणजे आपला IR रिजन आता इथे नाही काढता येणार, बट सपोज हिअर IR रिजन असेल इथं मध्ये, तर हा IRच्या इकडे विजिबल आणि IRच्या मधल्या रिजनला काय म्हणायचं? नियर IR. आणि IRच्या पलीकडच्या रिजनला काय म्हणायचं असतं? फार IR. सो या 3 रिजन मध्ये आपल्याला दिसला. अँड लास्ट वन इज हम्फेरी. हम्फेरी इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन फार IR रेडिएशन. ओके, IR मध्ये आपल्याला हे सगळे दिसले. चला तर पटकन आपण छानसं टेबल करूया अँड देन यू कॅन टेक अ क्विक प्रिंट आउट फॉर मेकिंग नोट्स. ओके, दिस डिस्क्रीट वर्ड इज इम्पॉर्टंट. डिस्क्रीट वर्ड सजेस्ट पार्टिकल नेचर. ओके, या वर्ड वरनच काय कळालंय? पार्टिकल नेचर. वाय? बिकॉज फोटॉन, आठवते ना फोटॉन
हे छोटस पॅकेट ऑफ एनर्जी आहे, अर्धा पॅकेट मिळत नाही, त्याच्यामुळे एक तर एक नाही तर दोन, त्याच्यावर वेगवेगळ्या दोन लाईन्स मिळाल्या. ओके, त्यांच्यामध्ये गॅप आहे. ओके, चलो. सो लेट अस राईट डाऊन नेम्स ऑफ द सिरीज. लेमन, बाल्मर, देन कोणता आहे पुढचा, पाशन, देन ब्रॅकेट, पीफन, हम्फेरी. ओके ओके, त्याच्यानंतर लेमन मध्ये N1 आणि N2. N1 म्हणजे काय, दिस लोअर वन, आणि N2 म्हणजे काय, हायर वन. सो N1 to N2. लेमन मध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे येत आहेत, फर्स्ट ऑर्बिट मध्ये. कुठून येत आहेत, दे कॅन कम फ्रॉम सेकंड, थर्ड, फोर्थ और अप टू इन्फिनिटी. लांबून कुठून पण इलेक्ट्रॉन फर्स्ट मध्ये आला तर त्या सिरीजचं नाव काय, लेमन. बाल्मर सिरीज म्हणजे इलेक्ट्रॉन विल जम्प टू द सेकंड लेवल. इट विल जम्प फ्रॉम 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. सिमिलरली पॅशन इन द थर्ड शेल. इलेक्ट्रॉन कुठे येतोय, थर्ड शेल मधनं, वरून कुठून पण. सो 5, 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी. Similarly, bracket, fourth, P fund 5 and Humphrey 6. So it will jump from 5, 6, 7, so on. Okay, 6, 7, 8 and so on. And here 7, 8 or so on. Okay. सो वरून या सिरीज मध्ये जम्प केलं, वरून इकडे जम्प केलं, वरून इकडे जम्प केलं, तर आपल्याला काय मिळणार आहे, बाल्मर सिरीज, पाशन सिरीज. ठीक आहे, बघा क्वेश्चन कसे येतात. When electron jump from fourth shell to second shell. Fourth shell to second shell. So which series? फोर्थ मधनं सेकंड, फोर्थ कुठे आहे, इथे. फोर्थ मधनं सेकंड मध्ये सिरीजचं नाव काय येणार, बाल्मर. लक्षात आलं. सो सिरीजचं नाव काय आलं, बाल्मर. अनदर क्वेश्चन, when electron jumps from fifth shell to first shell. Fifth shell to first shell. So in which region you will get the spectra. So 5th to 1 म्हणजे कुठून येणार आहे, हा आला फिफ्थ मधनं 1 मध्ये. 1 मध्ये म्हणजे काय, लेमन सिरीज. आणि रिजन, कोणत्या रिजन मध्ये रेडिएशन मिळणार आहे, UV रेडिएशन. लक्षात येते. सो क्वेश्चन कसे येणार आहेत कळते. नेक्स्ट वन, ऑब्विसली विजिबल रिजन मध्ये. बाल्मर सिरीज कुठे आपली, विजिबल रिजन मध्ये. सो इट वॉज स्टडीड मॅक्सिमम. ओके, आणि त्याचा काय स्टडी झाला, म्हणजे स्टडी करण्यासाठी काहीतरी नावं दिली पाहिजे. तर पहिल्या लाईनला नाव दिलं अल्फा, दुसऱ्या लाईनला नाव दिलं बीटा, गॅमा, डेल्टा अँड सो ऑन. ठीक आहे. सो फर्स्ट लाईन इन बाल्मर सिरीज इज कॉल्ड एज अल्फा, सेकंड इज कॉल्ड एज बीटा, गॅमा, वगैरे वगैरे वगैरे. कळालं. ओके, सो दिस इज अबाउट हायड्रोजन स्पेक्ट्रम. सो एक काम करा, याचा एक छानसा स्क्रीनशॉट काढा, मग आपण पुढे फॉर्म्युला मध्ये जाऊया. Chalo. Now we'll go for the formula. So Balmer have given one formula and obviously this formula is now applicable for all series. तो आपण आता नुसतं बाल्मर सिरीजचा फॉर्म्युला नको बघायला, सगळ्यांसाठीचाच काय फॉर्म्युला येतो तो बघूया. वन्स अगेन व्हॉट वी आर सीइंग, इमिशन स्पेक्ट्रा. इमिशन स्पेक्ट्रा म्हणजे काय झालंय, एनर्जी इमिट केली आहे. एनर्जी इमिट केल्यानंतरच्या ज्या काही लाईन्स आहेत त्या. सो ऑल दीज आर कलर लाईन्स. कलर आला म्हणजेच एनर्जी आली म्हणजे फ्रिक्वेन्सी आली, वेव्ह आलं, वेव्ह नंबर आलं, अजून काय आलं, वेव्ह लेंथ आली. ओके, सो व्हॉट इज दिस, प्रत्येक लाईन साठी आपल्याला वेव्ह लेंथ काढता येईल, वेव्ह नंबर काढता येईल, फ्रिक्वेन्सी काढता येईल, एनर्जी काढता येईल. मग फॉर्म्युला बघा, कळालं. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, न्यू बार म्हणजे काय, वेव्ह नंबर. न्यू बार म्हणजे काय, वेव्ह नंबर. सो वेव्ह नंबर इज कॅल्क्युलेटेड ऍज RH into Z square 1 upon N1 square minus 1 upon N2 square per centimeter. ठीक आहे. न्यू बार म्हणजे काय, वेव्ह नंबर. वेव्ह नंबरचा फॉर्म्युला काय, RH into Z square 1 upon N1 square minus 1 upon N2 square. ठीक है. अब ये RH क्या है, Z क्या है वो देखते हैं. N1 N2 कळालं ना. सो लाईक बाल्मर सिरीज मधली दुसरी लाईन, असा क्वेश्चन आला तर काय, बाल्मर सिरीज मधली दुसरी लाईन. N1 काय घ्यायचा, 2 आणि N2 काय घ्यायचा, 4. ब्रॅकेट सिरीज मधली तिसरी लाईन, तर ब्रॅकेट सिरीज मधली तिसरी लाईन इथे. N1 काय घेणार, 4
आणि N2 काय घेणार 7. लक्षात येते कसं बघायचं. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन किंवा N1 N2 रेडीमेड दिलेला असतो, हायर टू लोअर. ओके. नेक्स्ट वन, व्हॉट इज न्यू बार? वेव्ह नंबर. व्हॉट इज RH? RH is Rydberg constant. RH is Rydberg constant and that value is 109677 per centimeter for hydrogen. हायड्रोजन साठी काय नंबर आहे? 109677. Okay. Now Z. Z is nothing but atomic number. Okay. It's like that. R is equal to RH into Z square. ओके. दोन फॉर्म्युले नको म्हणून मी डायरेक्ट हे असे लिहिलं. आधी तर आर लिहा, मग परत आरचा फॉर्म्युला लिहा. ओके. सो आर म्हणजे काय? रेडबर्ग कॉन्स्टंट. RH म्हणजे रेडबर्ग कॉन्स्टंट फॉर हायड्रोजन. कळलं? तर हायड्रोजनच्या कॉन्स्टंटला झेड स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर कोणत्याही ॲटमचा आर काढता येतो. ओके. फॉर एक्झाम्पल, येस, द थिंग इज वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट फॉर हायड्रोजन लाईक स्पीसीज. हायड्रोजन लाईक स्पीसीज मीन्स व्हॉट? 1 इलेक्ट्रॉन स्पीसीज. Hydrogen like species means 1 electron species. So for that purpose, example कोणते? Li2 plus, He plus, Be3 plus or B boron 4 plus. So for Li2 plus, how many protons it have? 3. So Z किती घेणार? 3. For He, Z is 2 and for beryllium Z will be 4. So वेगवेगळ्या ॲटम साठी Z हे इट इज नथिंग बट ॲटॉमिक नंबर. त्या व्हॅल्यूज इथं भरायच्या, इथं भरायच्या, आन्सर काढायचा. ओके. यू गेट दिस वन. सो न्यू बारचा फॉर्म्युला कळालाय सगळ्यांना. सो क्वेश्चन इज आस्क्ड लाईक व्हॉट इज वेव्हलेंथ. ओके. मग वेव्ह नंबर कळाला तर वेव्ह नंबर वरनं वेव्हलेंथ काढता येते. ओके. सो न्यू बार इज वेव्ह नंबर. सो यू कॅन कॅल्क्युलेट वेव्हलेंथ एज 1 लॅम्बडा. जे आन्सर येईल त्याचा रेसिप्रोकल, यू विल गेट वेव्हलेंथ. ओके. सो दिस वेव्हलेंथ विल बी इन सेंटीमीटर्स. म्हणजे ऍज इट इज हे नंबर सगळे यूज केले तर आन्सर कशात मिळणार आहे तुम्हाला? सेंटीमीटर्स मध्ये. नेक्स्ट वन, यू हॅव टू कन्वर्ट दिस इनटू मीटर. कसं करणार आपण? 10⁻². इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट एनर्जी, एनर्जीचा फॉर्म्युला काय? Hc न्यू बार. ओके. इफ यू ओपन एनसीईआरटी बुक, तुम्हाला लॅम्बडासाठी एक फॉर्म्युला मिळेल, न्यू बार साठी मिळेल, वगैरे वगैरे. तर सगळे फॉर्म्युले काय पाठ करत बसू नका, म्हणजे हे कॉन्स्टंट व्हॅल्यूज. इट्स माय सजेशन, एकच व्हॅल्यू पाठ करा, एकानेच कॅल्क्युलेशन करा आणि मग तुम्हाला जे काय काढायचंय, ई काढायचा आहे, लॅम्बडा काढायचंय, त्यावेळेस ते यूज करा. ओके. आणि एक छोटीशी ट्रिक म्हणजे काय लक्षात ठेवा, तर 1/r ची व्हॅल्यू और 1/RH, दॅट व्हॅल्यू इज 1/109677. इट इज 9.1 इंटू 10⁻⁻6 सेंटीमीटर. ओके. म्हणजे जेव्हा तुम्हाला लॅम्बडा काढायचा आहे, रेसिप्रोकल काढायचा आहे, तेव्हा 1/r लागेल. तर तो हा व्हॅल्यू घ्या, म्हणजे काम सोपं होईल. समजलंय सगळ्यांना? सो टेक अ स्क्रीनशॉट फॉर दिस फॉर्म्युला अँड देन आय विल गो फॉर द लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, मॅक्सिमम वेव्हलेंथ कधी बघायची आणि मिनिमम कधी बघायची. ठीक आहे. चलो, सो लेट अस स्टार्ट द पॉइंट. फर्स्ट लाईन अँड लिमिटिंग लाईन. ओके. फर्स्ट लाईन म्हणजे काय आणि लिमिटिंग लाईन. आपण एक कुठलं तरी एक्झाम्पल घेऊ, त्यांनी सॉल्व्ह करूयात. सपोज विल टेक लेमन सिरीज. सोपंच एक्झाम्पल घेऊयात. ओके. यू कॅन यूज दिस कन्सेप्ट फॉर एनी सिरीज. Okay, so for lemon series, tell me which one will be the first line. First line कोणती दिसणार आहे तुम्हाला? N2 is equal to 2, N1 is equal to 1. For lemon series, which one is the last line? Okay, last line is also called as limiting line. Okay, limiting म्हणजे काय? शेवट झाला. तर शेवटची लाईन ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 7 मधनं इथं आला, 8 मधनं आला, 9 मधनं आला. अशा किती लाईन काढता येतील आपल्याला? भरपूर येतील, कारण की ह्याला काय लिमिट नाही. ओके. सो लिमिटिंग लाईन मीन्स द लास्ट लाईन विच विल कम फ्रॉम इन्फायनाइट टू फर्स्ट. इन्फिनिटी मधनं फर्स्ट मध्ये आला. दॅट इज कॉल्ड एज लिमिटिंग लाईन. ओके. सो इन दॅट केस N2 विल बी इक्वल टू इन्फिनिटी अँड N1 विल बी इक्वल टू 1. लेमन सिरीजचा N1 काय घेणार आहे? काय? 1च. चलो, सो लेट अस हॅव फॉर्म्युलेज. न्यू बार इज इक्वल टू R. आता RHच घेऊयात फक्त हायड्रोजन. अगेन यू कॅन यूज दिस फॉर्म्युला फॉर एनी ॲटम. म्हणजे हे जे मी आता सांगते हे कुठल्याही ॲटम साठी चालेल.
अर्थात हायड्रोजन लाईक स्पीसीज मगाचे लिथियम वगैरे. सेकंडली यू कॅन यूज फॉर एनी सिरीज. ठीक आहे, मी सोपं वाला घेतलंय, तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. RH इंटू 1/n1 स्क्वेअर म्हणजे कोण 1 स्क्वेअर मायनस 1/2 स्क्वेअर. आन्सर विल बी इन पर सेंटीमीटर. इथं काय येणार आहे न्यू बार RH इंटू 1/1 स्क्वेअर मायनस 1/infinity स्क्वेअर. द आन्सर विल बी इन पर सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट वन, दिस व्हॅल्यू काय येणार आहे RH 1/1 मायनस 1/4. दिस विल बी RH 1/1 मायनस 1/infinity काय येणार आहे 0. ओके, हे आन्सर काय येणार आहे RH इंटू ब्रॅकेट 4 minus 1 3. So RH into 3/4 and this value will be RH into 1. Okay, so what you get nu bar in per centimeter. न्यू बार इन पर सेंटीमीटर. सांगा बरं कोणता न्यू बार मोठा आहे 3/4. 3/4 म्हणजे आन्सर 0 पॉइंट समथिंग येणार. सो दिस व्हॅल्यू इज स्मॉलर अँड दिस व्हॅल्यू इज लार्जर. ही व्हॅल्यू स्मॉल आहे बरोबर ना. दिस व्हॅल्यू इज स्मॉलर अँड दिस सेकंड व्हॅल्यू इज लार्जर. लक्षात येते. नेक्स्ट वन, न्यू बार वरनं आपल्याला काय काढता येतं तर एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला काय HC न्यू बार. सो न्यू बार वाढला तर एनर्जी वाढणार. न्यू बार कमी झाला तर एनर्जी कमी झाली. मग हा न्यू बार छोटा आहे म्हणजे ह्याची एनर्जी काय येणार आहे स्मॉल येणार ऍज कम्पेअर टू याची एनर्जी. ओके, आय राईट एनर्जी ऑफ फर्स्ट लाईन अँड एनर्जी ऑफ लिमिटिंग लाईन. लक्षात येते. नेक्स्ट वन, न्यू बार वरनं दुसरं काय काढता येतं आपल्याला लॅम्बडा. सो व्हॉट इज द फॉर्म्युला न्यू बार इज इक्वल टू 1/लॅम्बडा. So new bar increase, lambda decrease. New bar small, lambda large. New bar large, lambda small. Inverse proportion. So हा new bar छोटा आहे म्हणजे ह्याचा लॅम्बडा कसा येणार आहे मॅक्सिमम आणि ह्याचा लॅम्बडा कसा येणार आहे मिनिमम. सो व्हॉट यू गेट साइन लाईक दिस. ओके, सो हा पॉइंट कळाला ना. सो व्हॉट इज द क्वेश्चन जनरली विचारतात विच वन इज द मिनिमम वेवलेंथ फॉर लेमन सिरीज. The minimum wavelength for lemon series will be transition from infinity to 1. मिनिमम वर्ड येतो आणि वेवलेंथ म्हटलं की आपल्याला ही उंची वाटते तर कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, सो मिनिमम वेवलेंथ विल बी ट्रान्झिशन फ्रॉम N2 to 1. ओके, सॉरी इन्फिनिटी टू 1 and maximum wavelength means transition from n is equal to 2 to n is equal to 1. ओके, बघा सपोज मला पाश्चन सिरीज मध्ये मिनिमम लॅम्बडा काढायचा आहे. पाश्चन सिरीज कुठं N1 इज इक्वल टू 3 तर इन्फिनिटी मधनं 3 मध्ये आलं तर पाश्चनची ती कोणती झाली लॅम्बडा मिनिमम आणि लॅम्बडा मॅक्सिमम फॉर पाश्चन सिरीज काय येणार आहे 4 to 3. लक्षात आलं. मग N1 घ्यायचा 3 आणि N2 घ्यायचा 4. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पॉइंट मॅक्सिमम मिनिमम. बरेचदा इथं कन्फ्युजन होतं लॅम्बडा मॅक्स आणि लॅम्बडा मिनिमम. सो ज्याची लांबी इथली छोटी त्याची वेवलेंथ मॅक्सिमम हे डोक्यात ठेवून सॉल्व्ह करा. कळालंय सगळ्यांना. सो हे डेरिवेशन कोणी विचारत नाही फक्त MCQs मध्ये तुम्हाला हे आलं पाहिजे की मॅक्सिमम एनर्जी मिनिमम लॅम्बडा मिनिमम एनर्जी मॅक्सिमम लॅम्बडा. इज इट ओके. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड हायड्रोजन स्पेक्ट्रम. ओके, सो एक लास्ट पॉइंट सांगायचा आहे तुम्हाला अबाउट दिस लेंथ. तुम्हाला लक्षात येत असेल की वर जाताना काय होतंय ही जी हाईट आहे ही कमी कमी होते. ओके, तर ही हाईट कमी का होते त्याचा आन्सर तुम्हाला कशात मिळणार आहे तर बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ते आन्सर मी आताच सांगून टाकते. सो जसं वर जाऊ तसा जो एनर्जीचा गॅप आहे तो कमी कमी होत जातो. दॅट फॉर्म्युला इज इज इक्वल टू n²/z². ओके, बघूयात आपण तो फॉर्म्युला निवांत बघायचा आहे. तर अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला यू विल गेट द व्हॅल्यूज अँड यू विल गेट ऍक्च्युअल नंबर ऑफ दिस एनर्जी डिफरन्स अँड व्हॉट इज ऑब्झर्व दॅट एनर्जी डिफरन्स गेट डिक्रीज्ड. कळते. अँड दीज आर नथिंग बट अवर शेल्स. आपल्या हायड्रोजन मधल्या ह्या शेल्स आहेत पहिली शेल दुसरी शेल तिसरी शेल. तर 4थी 5वी 6वी आलं की हा नंबर काय होत जाते छोटा डिस्टन्स काय होते कमी कमी. तर 5, 6, 7 मध्ये तर काय झालं हे डिस्टन्स इतकं कमी झालंय की तिथले इलेक्ट्रॉन ऑलमोस्ट डिफ्यूज झाल्यासारखे. तर डिफ्यूज म्हणजे काय एकमेकात मिक्स झाल्यासारखे. अँड दॅट इज नथिंग बट अवर F ऑर्बिटल. बरोबर ना. इथं 6 जेव्हा आपण n इज इक्वल टू 6 म्हणतो तेव्हा 4f चे इलेक्ट्रॉन भरतो. सो 4f मध्ये वगैरे आपण म्हणतो ना कॉम्प्लिकेटेड आहे डिफ्युज्ड आहे त्यांचं पुअर शिल्डिंग आहे. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज कशामुळे आल्या तर ह्या एनर्जी गॅपमुळे. एनर्जी गॅप कमी कमी होत जाते. कळालं.
सो प्रत्येक पॉइंटचा काही ना काहीतरी अभ्यास केलाय, त्याचा यूज आहे, त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याचे रिझन्स आहेत. कळालं? सो ते नीट बघा आणि प्रत्येक वेळेस आन्सर देताना त्याचा विचार करून आन्सर द्यायचा. कळालं? चलो, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस लाईन इमिशन स्पेक्ट्रम आणि लेक्चर एन्जॉय पण केलंय असं समजूयात. परत एकदा सांगते, लाईन म्हणजे काय, इमिशन म्हणजे काय, स्पेक्ट्रम म्हणजे काय आणि हायड्रोजनचा स्पेक्ट्रा म्हणजे काय. ओके, सो आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर टू यू. सो विल स्टॉप हिअर. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा, सगळ्यांना या व्हिडिओचा हेल्प होऊ देत. ओके, गुड बाय.